ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. आज मी 157 क्रमांकाचा व्हिडिओ करत आहे आणि ह्याच्यामध्ये मुंबईतल्या एक भक्त श्रीमती राधा चव्हाण, जे सध्या आता पुण्यात स्थायिक झालेले आहेत, त्यांचं एक अनुभव त्यांनी गुरुवाणी पुष्प 4मध्ये लिहिला आहे. आणि तुमचे सर्व चांगले होईल हा जो आशीर्वाद गुरुदेवांनी त्यांना दिला होता, तेच हेडिंग त्या लेखाचं आहे. पान क्रमांक 180 ते 186वर त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. आणि या श्रीमती राधा चव्हाण यांचे जे अनुभव आहेत ते मी एक 2-3 अनुभव त्यांच्या लेखातले आपल्याला सांगायचा विचार करतो आहे. तसं चव्हाण हे कुटुंब हे थोडं गरिबीतले होते आणि साधारणपणे मुंबईत त्यांचं वास्तव्य होतं. पण मुंबईत वास्तव्य काय होतं, त्याचे मिस्टर चव्हाण नाही बरं का, चव्हाण हे मला वाटतं मंत्रालयात सर्व्हिसला होते. त्यामुळे त्यांना तिथं सरकारी निवास पण मिळालेलं होतं आणि सरकारी निवास मिळाल्यामुळे सरकारी निवासामध्ये राहत होते. पण त्यावेळेस सरकारी कर्मचाऱ्यांना देखील पगार किती होता असा, त्यामुळे आर्थिक ओढाताण होतीच. आणि त्यांच्या पदरी 5 मुली होत्या आणि कुटुंबाची ओढाताण वगैरे चालायची आणि असं त्यांचं चाललं होतं. सुदैवाने त्यांच्या शेजारी एक गृहस्थ राहायला आले आणि ते आपल्या गुरुदेवाचे भक्त होते. ते म्हणजे श्रीयुत मधुकर पवार. तर मधुकर पवार हे नगरचे राहणारे, जिल्हा परिषद नगरमध्ये ते सर्व्हिस करत होते. मला वाटतं रामनाथ वाघ जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा त्यांचे पर्सनल ऑफिसर म्हणून ते त्या ठिकाणी काम करत होते. आणि माझाही मधुकर पवार यांचा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परिचय झालेला होता. आणि त्याच्यानंतर पवार देखील गुरुदेवांच्याकडे यायला लागले. मी 76 साली 5-6 महिने नगरमध्ये माझं पोस्टिंग झालेलं होतं. त्यावेळेस माझा पवारांचा परिचय झालेला होता आणि पुढे ते सद्गुरूंच्या चरणाशी पण स्थिर झालेले आहेत. आणि मग अशा पद्धतीने हे जेव्हा पवार कुटुंब आलं, तर पवार कुटुंबाच्या गुरुदेवाचा मोठा फोटो होता. तो फोटो वगैरे बघून त्यांना फार इम्प्रेसिव्ह झाले आणि ते वारंवार त्या फोटोचं दर्शन घ्यायला पवारांच्याकडे जायला लागले. म्हणजे पवारांच्या माध्यमातून त्यांची आणि गुरुचरणाची ओळख झाली. दर्शन झालेलं नव्हतं, ओळख झालेली होती. आणि त्या ठिकाणी या पद्धतीने त्यांचं हे चालू होतं. आणि मग यांची काही, आता कसं असतं माहिती का, आपण जेव्हा आर्थिक अडचणीत असतो, आपल्या प्रापंचिक अडचणीत असतो, तेव्हा असा जेव्हा आधार मिळतो तेव्हा माणसाला फार बरं वाटतं. आणि मग जे काही आधार मिळाला आहे त्याला आपण निवेदन करत असतो. मग त्यांनी एक निवेदन केलं की आम्हाला मुलगा होईल या आशेवर आम्हाला 5 मुली झालेल्या आहेत, तर आता आपणच काहीतरी करावं. आणि आश्चर्य म्हणजे 1980च्या सुमारास त्यांना मुलगा देखील झाला. आणि त्याच्यानंतर मला वाटतं गुरुदेवांचं दर्शन हे त्यांना पहिल्यांदा स्वप्न स्वरूपात झालेलं आहे. म्हणजे 4-5 वर्ष पवारांच्याकडे जो फोटो होता, गुरुदेवांचं अधिष्ठान होतं, त्याचं ते दर्शन घेत असत. आणि त्या दर्शनानंतर त्यांना एक गुरुदेव स्वप्नात आले आणि ते त्यांना नीलकांतीप्रमाणे गुरुदेव दिसले. वास्तविकता हा जो 85 वगैरे जो भाग आहे, त्या काळात नीलकांतीबद्दल काही कोणाला माहीत होतं असं मला वाटत नाही. आणि नीलकांतीचा जो भाग आहे तो साधारणपणे 90च्या पुढे दृष्टोत्पत्तीस आपल्या आलेला आहे. आणि पण या सौभाग्यवती राधा चव्हाण यांना त्यावेळेस स्वप्नात नीलकांती दर्शन झालं. म्हणजे हा निश्चितपणे एक गुरुकृपेचा भाग होता. आणि मग त्याच्यानंतर 86 साली
या चव्हाण कुटुंबियांना भाऊसाहेब गोळे यांच्या घरी गुरुदेव आल्यानंतर त्यांचं दर्शन झालं. आता हे जरी सगळं झालं तरी अडचणी बऱ्याच होत्या. त्यांचे जे मिस्टर होते चव्हाण, ते काळजीने थोडे पोखरलेले होते. पैसा पुरत नव्हता, नोकरी सोडावी, राजकारणात जावं असं त्यांच्या डोक्यात विचार यायचे. आणि मग त्याच्यातनं त्यांना बऱ्याच वेळा फ्रस्ट्रेशन यायचं आणि मग काय करावं काय नाही असं एक हे व्हायचं. आणि दुर्दैवाने दर्शन झालं, म्हणजे त्यांच्या मिस्टरांचं आणि गुरुदेवांचं दर्शन झालं, पण 87च्या आसपास चव्हाण यांचा अकाली निधन झालं. आणि अकाली निधन झाल्यानंतर पवार मधुकर पवार यांना गुरुदेवांनी सांगितलं की कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल मला लक्ष घालायला सांगितलं तर मी लक्ष घालतो, पण त्याला लिमिटेशन असतात. ती अर्थ व्यक्ती जेव्हा स्वतः काहीतरी विनंती करते तेव्हा त्याला जास्त फळ येण्याची शक्यता असते. तर म्हणे मी जेवढं करायचं तेवढं केलं, पण त्यांच्या आयुष्याबद्दल आपल्याला काही करता आलेलं नाही. पण म्हणे त्यांना योग्य ती गती मिळेल याकडे मी लक्ष देईन, हे गुरुदेवांनी आश्वासन दिलेलं आहे. आता या पवार कुटुंबियांचं चव्हाण कुटुंबियांचं काय झालं होतं की त्यांना गुरुदेवांच्या दर्शनाला जायचं म्हटलं तरी पैसे नसायचे. प्रपंच फार मोठा होता. बरं, करता धरता मनुष्य गेलेला आहे. तो जे काय पेन्शन मिळत होतं, पेन्शन तेव्हा काही फार नव्हती, पेन्शन कमीच होती. आणि त्यांना कदाचित नोकरी मिळाली असेल तर नोकरी पण एवढा किती पगार मिळणार आहे असा जो हे होता. कुटुंब मोठं होतं. आणि त्यात काय झालं की ते सरकारी निवासात राहत होते. ते सरकारी निवास सोडा म्हणून तगादा सुरू झाला. कारण तो ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या नावाने क्वार्टर दिलेली असते ती व्यक्ती गेली तर ती आपल्याला नोकरी खाली ती रूम खाली करावी लागते. त्याप्रमाणे सरकारच्या नोटिसाचे तगादे सुरू झाले. आणि मग यांनी गुरुदेवांच्याकडे ती गाऱ्हाणं घातलं, पवारांच्या मार्फतच गाऱ्हाणं घातलं. आणि ते गाऱ्हाणं घातल्यानंतर गुरुदेवाने मी लक्ष घालतो. आश्चर्य म्हणजे त्यानंतर 10 वर्ष त्या नोटीसी येणं बंद झालं. म्हणजे पवारांच्या निधनानंतर पवार नाही, चव्हाण यांच्या निधनानंतर देखील 10-12 वर्ष ही मंडळी त्याच खोलीत राहिली. 10 वर्ष नोटीस आल्या नाही. दरम्यान मुख्यमंत्री कोट्यातून त्यांना जो 10% आमचा कोटा असतो सरकारी कर्मचाऱ्यांना वगैरे घरं फ्लॅट अलॉट करायचा, त्याच्यातनं एक त्यांना घर मिळालं. आणि ते घर ताब्यात मिळायच्या सुरुवातीला, म्हणजे ताब्यात मिळणार या काळात परत नोटीसी सुरू झाल्या. म्हणजे गुरुदेवांनी काय केलं होतं, नोटीस येणं थांबवलं. मधल्या काळात यांना चांगलं घर कुठेतरी मिळेल अशी सगळी व्यवस्था केली. आणि ते घर तिकडे तयार झाल्यावर इकडे नोटिसा यायला लागल्या आणि मग त्यांनी तिथे घर खाली केलं. म्हणजे गुरुदेवांच्या भक्तवत्सलतेची इथं किती, म्हणजे त्याला काही लिमिट्स नाही आहेत, एवढं आहे. काय होतं की मी मगाशी सांगितलं की त्यांच्याकडे नगरला जायला पैसे नव्हते. तर ते पवार स्वतः 8-15 वर्षांनी नगरला जात असत. तर त्यावेळेस ते पत्र त्यांच्या ताब्यात द्यायचे आणि ते पत्र नगरला गेल्यावर पवार गुरुदेवांच्या दर्शनाला गेले की तिथं वाचून दाखवायचे. आणि गुरुदेवही ते लक्ष देत होते. यांची एक मुलगी, म्हणजे त्यांच्या मला वाटतं 91 सालच्या आसपास काहीतरी त्यांना आर्थिक अडचण वगैरे निर्माण झालेली होती. आणि त्यावेळेस त्यांनी असंच पत्र पाठवलं होतं. आणि मला वाटतं पवारांनी ते पत्र शनिवारी संध्याकाळी गुरुदेवाला वाचून दाखवलं. दुसऱ्या दिवशी रविवार होता. तर रविवारी या चव्हाण ताईंचे एक स्नेही हरिभाऊ राठोड हे त्यांच्या घरी आले. आणि मग दुसऱ्या मुलीला नोकरी मिळावी या हेतूने त्यांनी सांगितलं की तू मला ऑफिसमध्ये सोमवारी येऊन भेट, मग आपण पुढचे प्रयत्न करू. त्यामुळे ती मला वाटतं इंजिनिअरिंग झालेली होती. ती तिथं त्यांच्याकडे गेली. मग ते मंत्रालयात तिला घेऊन गेले. आणि मंत्रालयात त्यावेळेस मला वाटतं सुधाकरराव नाईक हे मुख्यमंत्री होते. सुधाकरराव हे नाईक हे मुख्यमंत्री होते.
तर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि श्रीयुत चव्हाण यांची आणि मुख्यमंत्री साहेबांची ओळख होती आणि त्यांनी काम एकत्र केलेलं होतं, त्यांना माहीत होतं. आणि हे सगळं सांगितल्यावर चव्हाण साहेबांनी सॉरी नाईक साहेबांनी म्हणजे सुधाकर नाईक यांनी ताबडतोब यांच्या आर्थिक अडचणीवर त्यावेळेस 25,000 रुपये मदत मुख्यमंत्री निधीतून दिली आणि त्याच्यानंतर त्या मुलीला एक चांगली नोकरी देखील त्यांनी द्यायची आश्वासन दिलं आणि ती नोकरी दिली. गुरुदेवांनी त्यांना एकदा सांगितलं होतं की मी तुम्हाला माझ्या खिशातून पैसे तर काढून देऊ शकत नाही, परंतु तुमच्या उदरनिर्वाहाची सोय करण्याची ताकद माझ्याकडे आहे. हा सगळ्या भक्तांना आलेला अनुभव आहे. गुरुदेवांनी आम्हा भक्तांना सांगितलंय की तुमच्या मीठ भाकरीची सोय मी करीन. मीठ भाकरीची सोय म्हणजे काय, तुमचं जे दैनंदिन जीवन आहे ते व्यवस्थित चालेल हे बघेन, पण तुम्हाला चैनी वगैरे करायचे असतील ते तुमचं तुम्ही बघायचं. हे गुरुदेवांची कन्सेप्ट क्लिअर असायच्या की तुमच्या मीठ भाकरीची सोय मी करणार आहे, बाकी तुम्हाला काय करायचं तुमचं तुम्ही करा. तर यांना हा जो आशीर्वाद दिला होता हा महत्त्वाचा आहे आणि हा जो आशीर्वाद आहे की तुम्हाला मी खिशातून पैसे काढून देऊ शकत नाही, परंतु तुमच्या उदरनिर्वाहाची सोय करेल, अशी आमच्या बऱ्याच भक्तांच्या उदरनिर्वाहाची सोय त्यांनी केलेलीच आहे. हा जो अनुभव आहे हा फार चांगला आहे. आता या पवार कुटुंबातल्या 5 मुली आणि 1 मुलगा, म्हणजे या श्रीमती चव्हाण यांच्या पतिराजांचं निधन झाल्यानंतर या सगळ्या मुली शिकल्यात. त्यापैकी मला वाटतं 1 मुलगी डॉक्टर आहे आणि 4 मुली इंजिनियर आहेत आणि स्वतः त्यांचा जो मुलगा आहे तो देखील सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आहे आणि पुण्याला कुठल्या तरी सॉफ्टवेअर कृपा काहीतरी ते आहे त्या ठिकाणी तो इंजिनियर म्हणून काम करतोय, असा तो मला हे आहे काय कृपा सॉफ्टवेअर पुणे या ठिकाणी तो काम करतोय, मोठ्या पोस्टवर आहे. म्हणजे घरातला करता माणूस गेल्यानंतर त्या कुटुंबाची उत्कृष्ट व्यवस्था लावून त्या मुलाबाळांना मार्गाला लावून त्यांचे विवाह होणं, त्यांचं जे काही शिक्षण पूर्ण होणं, ही जबाबदारी कोणाची हो? आईवडिलांची आहे, स्वाभाविक आहे. पण ज्या ठिकाणी अडचण आहे त्या ठिकाणी आपले गुरुदेव आहे, आपली गुरुमाऊली आहे. गुरुमाऊली ही आपल्या प्रत्येक भक्ताची काळजी घेण्याकरता आहे. ही जी काळजी श्रीमती चव्हाण यांच्या कुटुंबियांची गुरुदेवांनी घेतली, तीच काळजी नगरमधल्या बाळूबाई गांधी यांच्या कुटुंबाची घेतलेली आहे. बाळूबाईंचे वडील देखील असेच तरुणपणीच ते वारले आणि त्याच्यानंतर त्या गांधी कुटुंबियांची सगळी जबाबदारी गुरुदेवांनी घेतली होती आणि ते जरी गेले तरी त्यांच्या जागी मी आहे असं त्यांनी बाळूबाई आणि त्या बाळूबाईंचा धाकटा भाऊ मंगलदास या दोघांना सांगितलेलं होतं. आणि असं आहे तर मला ते माहिती आहे, हे ऐकलं आहे म्हणून मी सांगितलं, पण अशा कित्येक कुटुंबांची गुरुदेवांनी काळजी घेतलेली आहे. म्हणजे आपल्या गुरुदेव हे भक्तांकरता कैवारीच आहेत, भक्त कैवारी आहेत ते. भक्त वत्सलता त्यांच्या नसानसात भिनलेली आहे. असा हा जो अनुभव आहे. म्हणजे मी हा अनुभव का आपल्याला सांगितला की प्रत्यक्ष गुरुदेवांचं दर्शन व्हायच्या आधीच त्यांच्यावर कृपेचा वर्षाव सुरू झाला होता आणि दर्शन एकदा दोनदाच झालं, पण बाकी फक्त पत्र पाठवणं, ज्याला आपण एक नातेवाईकांकडे जसं चिठ्ठी पाठवतो तसं चिठ्ठीच श्रीयुत पवार यांच्या माध्यमातून या चव्हाण कुटुंबियांनी पाठवली होती आणि त्याची देखील गुरुदेवांनी दखल घेऊन त्यांच्यावर अनंत हस्ते अनंत अशी कृपा केलेली आहे. हा निश्चितच अनुभव आपल्याला चांगला वाटेल म्हणून मी हे आपल्याला सांगितलं. आपण आता या ठिकाणी थांबू. श्री गुरुदेव दत्त.